नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज आलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये, जिथे की आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत, जसे की इतर प्रौढांना तिकीट किती, छोट्या मुलांना तिकीट किती आणि आतमध्ये कोणते कोणते वेगवेगळे प्राणी आपण सगळ्याच गोष्टी बघणार आहोत। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण जरा आतमध्ये आलेलो आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता, इकडे माकडं बसलेत। माकडं बघून मला गावाकडचीच आठवण आली, पण माकडं काय तोंड दाखवायलाच तयार नाहीत। आणि तिथून थोडंसं पुढे गेलं तर बघतो तर काय पुणे सर्प उद्यान। मम्मी तर मला सोडून साप बघा अशी पळत होते, काय सांगायचं। तसं तर मी सापाला भेट नाही, पण हा साप असा वर चढत होता, मी म्हणलं आता बाहेरच येतोय का काय। अजून तिथून थोडं पुढे गेलो, बघतो तर काय सापांचा घोळका डायरेक्ट, आणि सगळे झोपलेले। काय बघावं काय कळतच नव्हतं मला। थोडीशी नजर साईडला गेली, तिथं बघतो तर तिथं पण सेम एकाच्या उरावर एक साप झोपलेले होते। यांना गरम बिरम होतं का नाही काय माहिती। थोडंच पुढे गेलो तर बघतो तर काय त्यांनी फोटो काढायसाठी जरा हे असला सीन बनवलेला होता। मनात आलं आपण पण एखादा फोटो काढावा। ॲनाकोंडा बघायला एवढी गर्दी होती विचारूच नका, पण तो ॲनाकोंडा कुठं होता आम्हाला काही दिसतच नव्हता। आणि चुकून एका साईडला नजर गेली तर बघतो तर काय झोपलाय निवांत ताणून कोपऱ्यामध्ये येऊ। अजून थोडं पुढं आलो आणि तिथं बघितलं तर काय अजून एक फोटोसाठी पॉईंट काढलेला होता। बघा या भावाने केवढा मोठा ॲनाकोंडा पकडलाय, याला आपल्याकडून एक बक्षीस देऊ आपण नंतर। आतमध्ये घुसून बघतो तर काय ग्रीन इग्वान दिसला मला, पण तो थोडा पण ग्रीन नव्हता, ती गोष्ट वेगळी होती। कासव बघून मला जरा झोपच यायला लागलेली, कारण ते चालणंच असलं डेंजर होतं काय सांगायचं तुम्हाला। मग तिथून पाय काढला आणि आम्ही चाललो पुढचा पॉईंट बघायला। जाता जाता अचानक साईडला नजर गेली आणि बघतो तर काय कासव असं उलट झोपलेलं उन्हानं दमलेलं वाटतं चालून चालून। पुढं आलो आम्ही मगरीच्या पॉईंटला आणि बघतो तर काय एवढी मोठी मगर। चालून चालून जरा कंटाळा आला उन्हानं, म्हणून बसलो आपला एक कोपरा धरून आम्ही। थोडीशी विश्रांती घेऊन झाल्यावर आम्ही आलो पुढे अस्वल बघायला। 2-3 मिनिटं दर्शन देऊन तो पण गायब झाला, जणू काही तो म्हणत होता जेवढे पैसे तेवढाच पिक्चर। पुढे चालता चालता आम्हाला एक गाडी दिसली आणि त्यातली माणसं आमच्या तोंडाकडे असं बघत होते जसं की ते प्राण्यांना आम्हालाच बघायला आले ते। थोडंच पुढे आलो आणि बघतो तर काय आम्हाला हत्तीने दर्शन दिलं। आमची पर्सनॅलिटीज अशी आहे तुम्हाला आता काय सांगायचं, हत्तीने पण आम्हाला बघून त्याचं तोंड लपवायला लागला। पुढच्या बिबट्याच्या पॉईंटला पोहोचलो आम्ही आणि बिबट्या काय दिसेनाच आम्हाला। परत कॅमेरा झूम केला, मग दिसला बिबट्या तिकडे तोंड करून बसलेला। गपचूप मध्ये खाली मान घालून म्हणलो बिबट्याला बिबट्याला, मग काय गर्दी बाई कसली आली। मी स्वतःवर चढून असं बघत होतो जसं काय खरंच आलंय ते। तिथनं पुढं आता आम्ही निघालो मेन कार्यकर्त्याला भेटायला, आम्ही खास त्याच्यासाठी चालतो। आम्ही पोहोचच तर तुम्ही गेस तर करा कोण असेल तो कार्यकर्ता। जाता जाता आम्हाला दुसऱ्या कार्यकर्त्याने दर्शन दिलं, पण गर्दी त्याला बघायला एवढी होती आम्हाला थांबायला पण जागा नव्हती। पण तुमच्यासाठी म्हणलं एखादा शॉट घ्यावं जरा बघायला। आम्ही थेट बसलो आता आमच्या मेन कार्यकर्त्यापाशी। आम्ही जाताच आमच्या कार्यकर्त्याने आम्हाला दर्शन दिलं। 2-4 मिनिटं दर्शन देऊन साहेब पोचले थेट विश्रांती करायला। चालून चालून दमलो आणि आता घेतला परतीचा प्रवास करायला। मोठी मोठी पावलं टाकत थेट पोचलो आम्ही आता झूच्या गेट पशी पोचल्यावर एका आजोबांनी आम्हाला फोटो काढायला फोन दिला, आणि नंतर फोटो कसा आला विचारल्यावर त्यांची रिॲक्शन तुम्हीच ऐका आता। त्यांचे ते 2 गोड शब्द ऐकून मनाला इतका आनंद झाला तुम्हाला शब्दात पण नाही मी सांगू शकत।